साहेबांनी पायाला डिग्री लावल्या की फिरतायत, पण प्रत्येक ठिकाणी जाऊन भेट घेणं पहिला जिल्हा प्रमुख आहे. आणि त्यामुळे पहिला जिल्हा प्रमुख असेल की मी तुमचा आशीर्वाद घ्यायला येतोय असा पहिला जिल्हा प्रमुख आहे. आज जेव्हा पक्ष बोलल्यानंतर 2 उपमुख्यमंत्री करतात, मला लाज वाटली पाहिजे. या एकनाथ शिंदेना देखील 2.5 वर्ष ज्यावेळी तुम्ही देखील मंत्री होतात, म्हणजे अभिमान कुणाला वाटला पाहिजे होतं. या मूर्खांना ते कळलं नाही. एकनाथ शिंदेचा मुलगा खासदार होतो, रामदास कदमचा मुलगा महाराष्ट्राच्या प्रदूषण महामंडळावरती जातो, एक मुलगा आमदार होतो, भाऊ त्याचा सभापती होतो. आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे आज या ठिकाणी आलेले आहेत. त्याबद्दल मला सुद्धा वैयक्तिक आणि आपल्या सर्व शिवसैनिक आनंद झालेला आहे. जिल्हा प्रमुख आज या ठिकाणी आले. मला वाटतं यापूर्वी रत्नागिरी जिल्हा प्रमुख मी तरी कधी आपल्या पंतनगरमध्ये आलेले मी बघितलेलं नाही. तर साहेबांची निवड जिल्हा प्रमुख म्हणून झाल्यापासून जरी मी त्यांच्या जवळ नेहमी संपर्कात नसलो तरी सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय मी. जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर साहेबांनी पायाला डिग्री लावल्या की फिरतायत. जिल्ह्यामध्ये म्हणा, मुंबईमध्ये म्हणा, सेना भवनमध्ये बैठक घेत आहेत. सर्व ठिकाणी साहेबांची धावपळ चालू आहे आणि एक चांगलं वातावरण त्यांच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांमध्ये एक चांगलं उत्साहाचं वातावरण त्यांनी तयार केलेलं आहे आणि अजून ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं धावपळ करणारा एक तरुण, म्हणजे तसे तरुणच आहे, ते तरुण असे जिल्हा प्रमुख आपल्याला लाभलेले आहेत जिल्ह्याला. त्यामुळे काय आपल्याला एक वेगळा आनंद आहे आणि एक भविष्य आपल्याला फार उज्ज्वल आहे याची मला खात्री आहे. आणि साहेब मगाशी म्हणाल्याप्रमाणे जास्त मी बोलणार नाही, पण साहेबांचं सर्व आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील आणि आम्ही कोणी पदाधिकारी असतील ते शिवसेनेमुळे, शिवसेना त्यांच्यामुळे नाही. ते पदाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक कितीही गेले तरी शिवसैनिक जागेवर आहे. आणि साहेबांनी म्हणाल त्यामुळे शिवसैनिक अजूनही जागेवर आहे. आमच्या तालुक्यामध्ये फालोडी माझं गाव आहे आणि त्या ठिकाणी आम्ही बघतो की लोक कुठे हल्लेली नाही आहेत. लोकांचं शिवसेनेवर प्रेम आहे. ते शिवसेनेवरती त्या ठिकाणी शिवसैनिक आहेत, ते जागेवरती. काही 2-4 व्यापारी आहेत, त्यांचे व्यापारी इथे संबंध काही इकडे जुळलेले आहेत. काही लोकांना छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट भेटत आहेत, काही लोकांना झाडं लावायची कॉन्ट्रॅक्ट भेटत आहेत. आणि असे काही 2-5 लोक जे आहेत व्यापारी मंडळ, ते सोडल्याचे जे कार्यकर्ते आहेत, झाडांचे कार्यकर्ते आहेत, निस्वार्थपणे काम करणारे, कुठलीही अपेक्षा न करता काम करणारे जे शिवसैनिक आहेत, ते आजही जागेवरतीच आहेत. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे चिंता करण्याचं कारण नाही, पण आपल्याला मेहनत करावी लागेल साहेब म्हणले त्याप्रमाणे. आणि शिंदेगड जो बिंदेगड आहे, जो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजकाल जास्त डोकं करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याचे दिवस आता भरलेले आहेत. काही 2-4-5 महिन्याचे जास्तीत जास्त वर्षभराचे पाहुणे आहेत ते. आणि आपले मान्य उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपली शिवसेना पुन्हा एकदा मुसंडी मारणार, याबद्दल काही शंका घ्यायचं कारण नाही. त्यामुळे आपण आहोत त्या ठिकाणी ठामपणे उभं राहून काम करायचं आहे. जे कोण द्विधा परिस्थितीमध्ये आहेत आता, ते सुद्धा उद्या आपल्याकडे येऊन बोलणार की आपली चुकी झाली तर आता आम्हाला परत घ्या तुमच्याबरोबर. त्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नाही. आणि या साहेबांसारखं एक धडाडीचे आणि धावपळ करणारं नेतृत्व आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यात लाभलेलं आहे. त्याबद्दल मला फार आनंद आहे. आणि साहेब या ठिकाणी आले आणि आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सर्व दापोली मंडळगड असेल, रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व शिवसैनिकांना एक आम्हाला सगळ्यांना आनंद झाला. साहेब आपण आलात त्याबद्दल फार फार धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मी 95 पासून काम करतोय, म्हणजे मला तसं 86 पासून 95 पासून काम करतोय. मला चांगलं माहिती आहे जिल्हा प्रमुख काय असतं, तालुका प्रमुख काय असतं. पण जिल्हा प्रमुख मी पाहिलंय, पण बाहेर मी त्यांची स्तुती करतोय असं नाहीये. ते एवढे जिल्हा प्रमुख झाले, पण प्रत्येक ठिकाणी जाऊन भेट घेणं पहिले जिल्हा प्रमुख आहे. आणि त्याबद्दल खरोखर चांगलं आपल्याला नेतृत्व मिळालंय. आतापर्यंत जिल्हा प्रमुख झाले, आम्हाला आदेश द्यायचे या सेना भवनमध्ये आम्ही जाणार. केव्हा तरी एक फक्त इलेक्शन आले की आमची मिटिंग होत होती. आमची असायची, आमच्या तालुक्याच्या आमच्या मिटिंग होत होत्या, पण अशी मिटिंग नव्हती. आणि यांनी तेवढंच केलं नाही. आता आताच्या मधल्या काळामध्ये मला वाटतं 8 दिवस झाले असतील, पहिला जिल्हा प्रमुख असेल की मी तुमचा आशीर्वाद घ्यायला येतोय असा पहिला जिल्हा प्रमुख आहे. तुमचा आशीर्वाद घ्यायला येतोय. आता
मला बाकी सांगायला काही हरकत नाही, कारण माझ्या तालुक्यातलेच आहेत, माझ्या मतदारसंघातलेच आहेत. आता आमच्यामध्येच काहीतरी नकशक म्हणायला काही हरकत नाही, विमोशक अशा लोकांनी तर चालू केलंय. बाळासाहेबांनी आम्हाला, अरे तो माणूस येतो तुमच्याकडे, तुम्ही त्याचा आशीर्वाद घ्यायला जा. आमच्या जी झाली ना सभा त्याच्यानंतर बरेचसा आता महानगरपालिका येतो, महानगरपालिका येतात म्हणजे आपण इथेच काम करणार आहोत. आज ज्यावेळेस इकडे जिल्हा परिषद लागतात, पंचायत समिती लागते, तेव्हा आपण मुंबईकर तिथे जाणं गरजेचं असतं. कारण ज्यावेळेस मुंबईकर जातो तेव्हा आपले नातेवाईक, आपल्या घरातले किंवा आपले बाजूवाले जर का तो गेला ना, कारण आपल्याला मोठा भाऊ गावाला समजायला, मोठा भाऊ गेला की मी छोटा भाऊ बरोबर येतो. त्याच्यासाठी आपल्याला ते पण करा की एवढ्यासाठी त्यांचा समन्वय चाललाय आणि त्यांचं हे जे काम चाललंय तर मला वाटतं कल्याणमध्ये पण आमचे लोक घ्यायचं चाललंय. परवा मला फोन आला त्याचा की सर आपल्याला कल्याणमध्ये घ्यायचं, असं आम्ही प्रत्येक ठिकाणी असं काम कोणीच कुठलाही जिल्हा प्रमुख करत नाही, आतापर्यंत झालेलं नाहीये. आतापर्यंत असं नाही झालेलं आहे, मला नाही वाटत. घेतात विधानसभा आली किंवा आणखी काय आल्या इथून आपल्याला मतदान न्यायचे असतात म्हणून ते लोक येतात. पण बाळासाहेबांनी खरोखर वेगळा पायंडा पाडला की मी येतोय, मी तुमच्याशी संवाद साधतोय, गरज काय आहे जेवढी. कारण काय माहिती आहे की जो त्यांनी काल, मला वाटतं त्यांचे काल एक मुलाखत झाली, त्यांनी सांगितलं हा खेळ दापोली मतदारसंघावरचा भगवा आणि जिल्हा मला वाटतं राजापूरपासून आपल्याला आहे त्यांच्या अंडरमध्ये येतोय, म्हणजे जाधव साहेबांच्या तिकडून. त्यांनी सांगितलं हा पूर्ण जिल्हा मला पूर्ण भगवा इथे भटवायचा आहे. आणि त्याची त्यांनी आज मी आपल्या शाखेमध्ये जे आपलं एक सर्वांचं मंदिर आहे, त्या मंदिरात येण्याची एक मला संधी मिळाली. मी या शाखेमध्ये साधारण 2001 मध्ये येऊन गेलो होतो. ते गुजर साहेब तो नगरसेवक होते, त्यांची आठवण ही तुम्हाला सांगणं गरजेचे आहे. या ठिकाणी त्यांचे चिरंजीव आज आपल्या सर्वांची सेवा करत आहेत. पक्षाची जबाबदारी उपविभाग प्रमुख जरी त्यांच्याकडे असली तरी मी थोडीशी मला अशी माहिती मिळाली की त्यांचे हे प्रमुख या सर्व ठिकाणाचे तेच म्हणून पाहतात. तर ते यांच्या कृपा आशीर्वादाने आज आपल्याला बसण्याची एक संधी मिळाली. त्याचबरोबर या व्यासपीठावरती असणारे सर्व मान्यवर, त्याचबरोबर ह्या आपण बसलेल्या सर्व शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, काही आपल्या संघटनेच्या महिला आघाडीच्या विभाग संघटक आहेत आणि सर्वात महत्त्वाचे ज्येष्ठ आपण सर्वांनी असणाऱ्या सर्वांचे मी प्रथमतः मनापासून आभार मानतो. कारण मी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्याचा कार्यक्रम मी केला. मग अशीच आमचे इंदुरकरांनी सांगितलं की मी त्या कार्यक्रम केला आणि त्याच्यावरनं वाद निर्माण झाले. मी तर म्हणून वाद असं काय नसतं, कारण जेव्हा कसं असतं माहिती आहे का, सगळ्याच गोष्टी जेव्हा एखादा पदाधिकारी करतो तेव्हा सगळ्यांना त्या काय पटतात असं नसतं. पण त्यांना जर पटल्या नसतील आणि त्यांनी जरी एखाद्या गोष्टी ते जर मला जरी बोलले तरी मला त्याचं कधीही वाईट वाटणार नाही. कारण मी देखील त्या पक्षाचं घडण काम करण्याचं काम करतोय, ते देखील एक पक्ष मजबुतीचं काम करताय. त्यामुळे ते जरी काय बोलले असले तर मी तुम्हाला सर्वांना आज या ठिकाणीवरून सांगतो की आपण कोणीही ते मनावरती घेऊ नका. कारण शेवटी मी हा जिल्हा प्रमुख असलो तरी एक सर्वात महत्वाचा शिवसैनिक आहे. पद हे फक्त आपल्याला 4 दिवसासाठी असेल, पण शिवसैनिक हा मी कायम असेल. त्यामुळे मला भान आहे की मी एक शिवसैनिक आहे. मी फक्त वेळेपुरता असेल तेव्हा फक्त एक जिल्हा प्रमुख असेल, ते पण कधी असेल ज्या ठिकाणी पक्षाची मीटिंग असेल, एकदा एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असेल, एखाद्या पक्षाची मीटिंग पक्षप्रमुखांकडे असेल, तेव्हाच मी फक्त जिल्हा प्रमुख असेल. पण शिवसैनिक, मगाशीच आपल्याला विभाग प्रमुखांनी देखील सांगितलं की आपण जर शिवसैनिकच नसाल तर जिल्हा प्रमुख असू शकतो का. हा बाळासाहेबांनी देखील सांगितलं होतं, जर मी पक्ष प्रमुख, जर मला म्हणतात शिवसेना प्रमुख, जर माझ्या मागे जर शिवसैनिक नसतील तर शिवसेना प्रमुख या पदाला काही व्हॅल्यू नसेल. तर हाच प्रत्येकाने आपण ध्येय धोरण डोक्यात ठेवलं पाहिजे. शाखा प्रमुख असू द्या, विभाग प्रमुख असू द्या, मी जिल्हा प्रमुख जरी असलो तरी माझ्या मनामध्ये जरी त्यांनी कोणतीही चूक केली असेल तर मी आज सांगतो माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल कुठलंही दुमत नाही आणि नसेल. कारण ते देखील एक संघटनेचंच काम करतात, मी देखील संघटनेचंच काम करतो.
परंतु मी आज फक्त ह्या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलेलो आहे की येणाऱ्या महानगरपालिकेचं इलेक्शन आपल्या समोर आहे. आपल्या पक्षाच्या यावेळी अशा कधीही प्रसंग आला नव्हतं की जिल्ह्याचा ग्रामीण भागातला जिल्हा प्रमुख, जिल्ह्यातला या गावाचा तालुका प्रमुख किंवा आमचा शहर प्रमुख असेल किंवा शाखा प्रमुख असेल तो मुंबईच्या शाखेमध्ये कधीही आला नाही. त्याला वेळ तेवढं आली नव्हती कधी. लक्षात घ्या, कारण अशी वेळ आहे की मुंबईकरांनी जाऊन गावामध्ये शिवसेना निर्माण केली. कारण शिवसेना 1966 ला ही मुंबईमध्ये स्थापन झाली आणि गावामध्ये जर गेली असेल ती साधारण 80च्या नंतर गेली. म्हणजे शिवसेना रुजली ही मुंबईमध्ये रुजली आणि त्यानंतर मुंबईकरांनी ती गावामध्ये नेली. मग त्या प्रत्येक गावामध्ये वाद निर्माण केले, कारण गावामध्ये जेव्हा काँग्रेस सत्तेत होतं आणि आपले सर्व लोक वयोवृद्ध लोक हे काँग्रेस प्रेमी होते. मग तरुण आपला तेव्हाचा शिवसैनिक जाऊन आपल्या कुटुंबाशी वाद केला, आपल्या नातेवाईकाशी वाद केला आणि शिवसेना हा पक्ष जिवंत केला. आणि त्याचमुळे तुम्ही केलेले उपकार हे आम्ही विसरता कामा नये. ही माझी जबाबदारी म्हणून एक जिल्हा प्रमुख या नात्याने मी तुमच्याकडे विनंती करण्याकरता आलो. मी तुमचा जिल्हा प्रमुख जरी जिल्ह्याचा असलो तरी आपल्या आशीर्वादामुळेच आम्ही काम करतोय ह्याचं भान मला कायम असेल. कारण तुम्ही लोकांनी जर शिवसेनाच गावात जर नेली नसती, या आपल्या गावाचा जिल्हा प्रमुख म्हणून तुमच्या समोर मला येण्याची संधी मिळत नसते. त्यामुळे माझी देखील जबाबदारी आहे. या महानगरपालिकेमध्ये मी तुम्हाला विनंती, म्हणजे आज नुसतं आपण बसलोय, पण मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनला तुमच्या प्रत्येकाच्या घरी देखील मी फिरणार आहे. मुंबई महानगरपालिकेला मग तुम्हाला मी तुमच्या घरी बसेल. आपली तिथे 4 जरी घरे असले तरी आपण 4 लोक एकत्र बसू. आपण 4 घरांनी आपण ती 400 घरं कशी मिळवता येतील ह्याचा प्रयत्न आपण करू. कारण 4 घरं म्हणण्यापेक्षा तुम्ही एक लक्षात घ्या, शिवसेनेचं आपण करत होतो काम बाळासाहेबांनी गटप्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख ही आपल्या मुंबईमध्ये पद आपण निर्माण केली. तीच आपलं बोट धरून आलेलं भाजप आज असं सांगतायत की आम्ही प्रत्येक स्टेपचे पदाधिकारी नेमून आम्ही पक्षाचं काम करतोय म्हणून. म्हणजे कुणाला शिकवत आहे? ज्यांनी शाळा निर्माण केल्या, ज्यांनी घडवलं, आज ते आपल्याला सांगताय. त्यामुळे आपण सर्व शिवसैनिकांनी जागरूक होणं खूप गरजेचं आहे. कारण हे आपल्याला काही नवीन नव्हे. जरी आज आपले युवा सेनेचे जरी कार्यकर्ते असले तरी त्यांनाही कल्पना आहे की आपल्या शिवसैनिकांनी, आपल्या वडिलांनी, आपल्या नातेवाईकांनी शिवसेना कसं काम केलं. त्यामुळे तुम्हाला कुणाचं बालकडू पाहिजे नव्हे. आपण तो बालकडू आपण जन्मातच घेतला, आपल्या कुटुंबातूनच घेतलाय. त्यामुळे हे भाजपवाले जर आपल्याला सांगत असतील की आम्ही जर संघटना, ते सांगतात की आम्ही 4 कोटी सभासद केले, या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर तुम्ही देखील सांगा, त्यांचे कार्यकर्ते जर तुमच्या ठिकाणी जरी बघा, या ठिकाणी किती कार्यकर्ते असतात. आपल्याकडे कार्यकर्त्यांची बळी मोठी आहे. मग त्यांचा उमेदवार कसा आपल्याला जर भारी पडतो ह्याचा थोडंसं आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे. मग नक्की आपण कुठे कमी पडतोय? तर आपण कमी पडतोय ह्याच्यामध्येच की जर गुजर साहेब एखादा जर पद उपविभाग प्रमुख आहे तर मला का नाही, मग त्यांना जर कायम असेल तर मी काय करावं, ह्याच्यात आपण थोडंसं गुंतलो गेलो. तर माझं म्हणणं सर्वांना बंधवांना हेच आहे की आपण मेहरबानी करू ह्याच्यात कुठे न गुंता. आज मी पण देखील सांगतो की मी जिल्हा प्रमुख हे माझ्याही स्वप्नात कधी नव्हतं. मी 10 वर्षापूर्वी नव्हे 12 वर्षापूर्वी जिल्हा प्रमुख झालो असतो. मला मातोश्रीवरून नार्वेकर साहेबांनी फोन केला होता की बाळा खेडेकर तुमचं साहेब नाव डिक्लेअर करतायत. मी त्यावेळी असं सांगितलं होतं, असा महाराष्ट्रातला पहिला शिवसैनिक असेल असं मला नार्वेकर देखील म्हणाले की महाराष्ट्रात असा पहिला शिवसैनिक असेल की जिल्हा प्रमुख पद देत आहेत, मी तो नाही म्हणतोय. मी काय सांगितलं की मला पद नकोय, जर मला पद दिलं तर रामदास कदम उद्या सकाळी शिवसेना सोडेल. तर मी खूप लहान आहे. आज देखील आम्ही दोघेही, जरी ते वयाने माझ्याही पेक्षा मोठे असले तरी आज देखील आम्ही दोघे एकमेकाला पाण्यामध्ये पाहतो.
आणि आज देखील मी वाईट प्रसंगामध्ये शिवसेनाच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी घेतली निव्वळ ह्याच करता की त्या रामदास कदमाला जर वाटत असेल की मी गेलोय म्हणजे माझ्या समोर कोण स्पर्धक नाही, तर आज देखील मी सांगतो त्याच्या विरोधात मी आज देखील स्पष्ट माझ्या मुलाखती देतोय, त्याला चॅलेंज आज देखील मी करतोय. म्हणजे मी देखील त्याला अंगावरती घेण्याचा प्रयत्न करतोय. पण ते कुणामुळे करतोय तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे करतोय. म्हणजे माझी ताकद नाही, ही ताकद सर्व तुमची आहे. ती ताकद आपल्याला एक करायची आहे आणि ती ताकद कधी निर्माण होईल तर आपण सर्वांनी हे जर विचार सोडले की कोण कमी आणि कोण जास्त म्हणण्यापेक्षा आपण त्या पदावरती जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर नव्हे, आपण सर्व जिल्हा प्रमुख आहोत. गुजर साहेब ज्या पदावरती उपविभाग प्रमुख आहेत त्या पदावरती आपण सगळे आहोत. आपले शाखा प्रमुख आहेत, जर आपण म्हणालो ते शाखा प्रमुख आपण सर्वच जर आहोत तरच आपण त्या पद्धतीने काम करू शकतो. आपण जर म्हणालो त्यांना गेली 10 वर्ष संधी दिले मग आपण त्यांना बदललं नाही पाहिजे ह्या वादात जर आपण राहिलो तर आपण कितीही जरी प्रयत्न केला तरी विरोधकांसमोर जिंकू शकणार नाही. कारण त्यांचं काम फक्त एवढंच आहे की आपल्यामध्ये फक्त वाद कसे निर्माण करून देतील, आपल्या वादाने त्यांच्याकडे मतं कशी मिळतील. मगाशीच विभाग प्रमुखांनी सांगितलं ते काहीतरी झाडं लावण्याची कामं देत आहेत. हे कार्यकर्त्यांनी थोडस लक्षात घेतलं पाहिजे की थोड्याशा दिवसासाठी हा आनंद घेण्यापेक्षा कायमस्वरूपीचा आपल्याला आनंद आहे, आपली कायमस्वरूपीची सावली आहे, हे शिवसेनेचं शाखा म्हणजे हे आपलं मंदिर आहे. या मंदिरामध्ये येणारा माणूस जो आहे तो आपला दैवत आहे, त्याची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. हे आपण प्रत्येकाने डोक्यात ठेवलं पाहिजे. आपल्या इथे प्रत्येक जातीचा आहे माणूस, प्रत्येक प्रांतातला माणूस आहे. आपण कधीही शिवसेनेने कधीही पाहिला नाही. मग तो भैया असू द्या त्यालाही मदत केली, तो मग म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो पश्चिम महाराष्ट्रातला असू द्या त्यालाही मदत केली, मग अगदी नेपाळवरून लोक आली त्यांनाही मदत आपण केली. पण त्यांना उभी आपण जर शिवसेनेनेच केली, या भाजपला आपण उभी केली. 1990 मध्ये जेव्हा आडवाणी साहेबांनी जेव्हा रथयात्रा काढली होती तेव्हा मी तुम्हाला सांगतो मी देखील मुंबईचा जे शिवसैनिक होतो मी देखील म्हणजे आमचे दादा आहेत. म्हणजे आम्ही ते बरोबर काम केलेलं आहे. म्हणजे नगरसेवकांच्या इलेक्शनला वार्ड क्रमांक 70 मध्ये पूर्ण मार्केटच्या दादर ह्या शाखेचा मी देखील शिवसैनिक आहे. म्हणजे मी काय म्हणजे मुंबईत काम केलं नाही असं नव्हे, लक्षात घ्या. त्यांच्याबरोबर आम्ही पण काम केलं ना. रात्रभर स्टेज बांधला, त्या स्टेजवरती रात्री आम्ही झोपलो. सकाळी जेव्हा नेते मंडळी तेव्हा आम्हाला त्या स्टेजवरती बसण्याची पण संधी नाही मिळाली. प्रमोद महाजन देखील आमच्या बरोबर खाली होते त्यावेळी. पण तेच प्रमोद महाजन केंद्राच्या राज्यामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राच्या युती करण्यामध्ये पुढे होते. म्हणजे काय प्रगती झाली ती बघा. या भाजपला ह्या महाराष्ट्रामध्ये पुढे आणली. या आपल्या जर विचार केला तर बाबरी मशिदीचा मुद्दा जर आपण घेतला तर त्यावेळी त्यांची हिंमत देखील झाली नव्हती की बाबरी मशीद आम्ही पाडली म्हणून. पण एकच या हिंदुस्थानामध्ये एकच व्यक्ती होती ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच सांगितलं जर माझ्या शिवसैनिकांनी पाडला असेल तर मला अभिमान आहे याचा. पण त्यांची सांगण्याची हिंमत झाली का? आज त्याच राम मंदिराच्या वरती त्या झालेल्या बाबरी मशिदीवरती राम मंदिर झालं. पण त्या राम मंदिराच्या कार्यक्रमाला आपल्या पक्षप्रमुखांना बोलवलं देखील नाही. ह्याचा राग आपण डोक्यात ठेवला. 2014 मध्ये जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांना आपल्या शिवसेनेची गरज होती. आणि जेव्हा ते पंतप्रधान झाले त्यानंतर जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री करून दिलं नाही. परंतु काश्मीरमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री केला. म्हणजे ज्या पाकिस्तानवरती आता ते सांगतात त्याच काश्मीरमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पद दिलं. पण महाराष्ट्राला दिलं नाही का? तर शिवसेनेचा उपमुख्यमंत्री होईल म्हणून. आज जेव्हा पक्ष बोलल्यानंतर 2 उपमुख्यमंत्री करतात म्हणजे त्यांना फक्त एवढंच करायचं आहे की बाळासाहेबांची शिवसेना ही संपवायची आहे. त्याला कारण एवढं
की या देशामध्ये फक्त शिवसेना प्रमुख हे हिंदुत्ववादी आहेत हे नाव कुठेतरी गेलं पाहिजे, हाच त्यांचा चाललेला प्रयत्न आहे. आणि तो जर प्रयत्न आपल्याला हाणून पाडायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र होणं, आपण सर्वांनी शिवसेनेचा उमेदवार कसं निवडून येईल, आपले मग त्यासाठी आपणच नव्हे तर आपला शेजारी कसा मत मिळेल, आपल्या शेजारच्या बाजूस बसून जर प्रयत्न केला तर ह्या भाजपला आपले खऱ्या अर्थाने आपण उत्तर दिलं जाईल. याचा प्रयत्न आपण करा असं मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलोय. आणि म्हणून मी आपल्याला हात जोडतो की आपण येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून आणण्याकरता आपण सर्वांनी मला नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुखांना मदत करा, त्यांच्या पक्षप्रमुखांच्या हात बळकट करा. कारण शिवसेना प्रमुखांनी केलेली निर्माण केलेली शिवसेना आज ते जर बाजूला करून जर ते शिवसेना आपली असं जर म्हणत असतील, जर आपल्या कुटुंबामध्ये जर आपली 5 मुलं असतील आणि जर त्या 5 मुलांनी जर उद्या लग्न केले म्हणून ते काही त्यांच्या सासऱ्याचं नाव लावणार नाही तर बापाचंच नाव लावतात. पण त्यांनी आज प्रयत्न असा केलाय की आपल्या कुटुंब प्रमुखांचं नाव आज ते घेतात आणि सांगतात शिवसेना आपली. ते काय सांगतात बघा, ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर गेले तेव्हा असे सांगत होते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब आम्हाला भेटत नाही, उद्धव साहेब आम्हाला निधी देत नाही, अजित पवार आम्हाला ते अर्थमंत्री होते ते निधी देत नाही असं ते म्हणत होते. सत्तेत जेव्हा बसले भाजप बरोबर त्यानंतर ते काय म्हणायला लागले की बाळासाहेबांचे विचार सोडले उद्धव साहेबांनी आणि काँग्रेसच्या बरोबर हात मिळवलं. अरे मला असं म्हणायला लागेल की तुम्हाला लाज वाटली पाहिजे. या एकनाथ शिंदेना देखील 2.5 वर्ष ज्यावेळी तुम्ही देखील मंत्री होतात त्या भाजपवाल्यांच्या बरोबर नव्हतात तेव्हा तुम्ही काँग्रेसचे मग काय करत होतात बरोबर. मग त्यावेळी ते काँग्रेसचे मंत्री तुमच्या बरोबर बसत नव्हते का? मग तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही का बसताना? आणि आज तुम्ही जर आमच्या पक्षप्रमुखांवरती आरोप जर करत असाल तर आपण सर्वांनी ते खपवून नाही घेतले पाहिजे. हे आपण सांगितलं पाहिजे, लोकांना हे समजून दिलं पाहिजे की 2.5 वर्ष आमचे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सत्तेत काँग्रेसच होती ना, तेव्हा काँग्रेस नव्हती का? मग त्यावेळेला चाललं की नाही? रामदास कदम काय म्हणतो की शिवसेना प्रमुखांनी घेतलेला काँग्रेस बरोबर कधीही जाणार नाही, दुकान बंद करू असं ते म्हणतात. बाळासाहेब म्हणाले होते. बाळासाहेब काय म्हणाले होते की काँग्रेस बनवून देणार नाही, अशी जर वेळ आली तर दुकान बंद करेल. परंतु बाळासाहेबांनी देखील काँग्रेसची मदत घेतली होती. जेव्हा आपल्याकडे त्यावेळी भाजप हा अस्तित्व देखील नव्हतं, त्यावेळी आपल्याकडे मुंबईमध्ये जर पक्ष बघितला तर इंटक पक्ष हा मजबूत मुंबईमध्ये काम करत असायचं आणि त्याला शह देणं सोपं नव्हतं. त्यावेळी काँग्रेसची मदत घेऊन देखील त्याला शह दिलं होतं कम्युनिस्ट पक्ष. त्याचबरोबर विचार केला तर आज त्या भाजपवाल्याने आपल्याला त्रास दिला आणि म्हणून आपल्याला पक्षप्रमुखांना त्यांची जागा दाखवण्यासाठी म्हणून काँग्रेसचा हात मिळवला आणि मुख्यमंत्री झाले. त्यांनी असं नाही केलं ना, काँग्रेसचा मुख्यमंत्री नाही केला. जर काँग्रेसचा मुख्यमंत्री केला असता उद्धव साहेबांनी तर नक्कीच चूक केली असं आपण म्हणालो असतो. पण राजा म्हणून ते बसले म्हणजे अभिमान कुणाला वाटला पाहिजे होतं, ह्या मूर्खांना ते कळलं नाही. आणि ते आज आपल्यामध्ये लोकांमध्ये फक्त भिनवतात की त्यांच्या मुलांनी पक्षाचं मुख्यमंत्री पद घेतलं हे काय बरोबर नाही, बाळासाहेबांनी घेतलं नव्हतं. नाही घेतलं बाळासाहेबांनी नाही घेतलं. मग तुम्हाला काय वाटतं उद्धव साहेबांनी घेतलं मग तुम्हाला लाज कसली वाटते? मग ज्यांनी मला सांगा ज्यांनी घर बांधलं त्यांनी त्या घरामध्ये राहायचं नाही, मग राहायचं कोणी? म्हणजे तुम्हाला फक्त तुमचे कुटुंब भरण्यासाठी फक्त तुम्हाला ठेवावे की काय? अरे असं त्यांनी म्हणायला पाहिजे बाळासाहेबांचा एक मुलगा जर मुख्यमंत्री होतोय तर त्यांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे होतं. आणि तुमची मुलं जेव्हा ह्या एकनाथ शिंदेचा मुलगा खासदार होतो, रामदास कदमचा मुलगा महाराष्ट्राच्या प्रदूषण महामंडळावरती जातो, एक मुलगा आमदार होतो, भाऊ त्याचा सभापती होतो, भरत गोगावलेचा जर विचार केला तर बायको जिल्हा परिषद सदस्य होते, मुलगा युवा सेनेचा पदाधिकारी होतो.
गुलाबरावांचा विचार केला तर तो देखील बोलतो, त्याची देखील परिस्थिती बघा, त्याचाही मुलगा युवा सेनेचा पदाधिकारी होतो. मला काय कोंबडी चोराची तिन्ही पोरं नाही, कोंबडी चोराचा विशेष सोडावं, त्याची काय लायकी नाही. कारण त्याने लक्षात घ्या, त्यांनी विचार करायला पाहिजे, त्याच्यावरती आम्ही देखील बोलतो. बघा असं तुम्ही म्हणण्यापेक्षा त्या कोंबडी चोराला बोलण्याची लायकी नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष घाण ठेवला. जो स्वतःचा पक्ष लक्षात घ्या, त्यांनी स्वाभिमान, जो स्वतःचा स्वाभिमान ठेवू शकत नाही त्याला आपल्यावरती बोलण्याची पात्रताच नाही, लक्षात घ्या. आणि त्यांनी तर बोलू पण नाही उद्धव साहेबांवरती. आज एकनाथ शिंदे देखील म्हणतात, त्या एकनाथ शिंदेनी आमदार झाले कधी काढा ना, ते आमदार झाले केव्हापासून ते बघा. म्हणजे मला काय माहिती, 2004 ला पक्षाची जबाबदारी उद्धव साहेबांकडे झाली. म्हणजे त्यांना पहिली तिकीट जर कोणी दिली असेल तर उद्धव साहेबांनी दिली. म्हणजे त्याच उद्धव साहेबांवरती ते आज म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे विचारधाराचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे जर विचारधाराचे जर तुम्ही शिवसैनिक आहात, म्हणजे बाळासाहेबांच्या कुटुंबाने घेतलेला निर्णय जर तुम्हाला चालत नसेल तर बाळासाहेबांच्या विचाराचं म्हणण्याचा नैतिक अधिकार आहे का? म्हणजे बाळासाहेबांचं फक्त नाव घ्यायचं, हे स्वार्थासाठी फक्त घ्यायचं, हे आपल्यामध्ये फक्त गैरसमज करून द्यायचं. कारण ते बाळासाहेबांच्या आम्हाला मांडतात, म्हणजे आपण काय म्हणणार, ते बाळासाहेबांना मांडतात, मग त्यांच्या बरोबर आपण गेलो तर काय होतंय, हे थोडीशी भावनेच्या आरी आपण जाऊ नका. ते बाळासाहेबांचा फोटो लावतात म्हणून जाऊ नका, परंतु कुणाच्या बापाला पण बाप म्हणू शकत नाही हे त्यांना कळलं पाहिजे होतं. ते आज दिघे साहेबांबद्दल बोलतात. दिघे साहेब ज्यावेळी वारल्यानंतर आजपर्यंत त्यांना कधी 20 वर्षाला आठवले नव्हते दिघे साहेब. अचानक यांना काय पक्ष फोडल्यानंतरच आठवले दिघे साहेब? मग मला असं दाखवा ना, ज्यावेळी ते 2004 पासून आमदार झाले तेव्हापासून 2004 पासून त्यांनी दिघे साहेबांबद्दल काय काम केलं असं दाखवून द्यावं. मग फक्त तुम्हाला ज्यावेळी पक्षाच्या विरोधात जायचं होतं त्यानंतरच तुम्हाला अचानक म्हणजे अगदी रात्रीत काय स्वप्न पडलं म्हणून तुम्ही अगदी दिघे साहेबांचं नाव घेता. दिघे साहेबांचा अभिमान आम्हाला देखील आहे की आपल्या प्रत्येक शिवसैनिकांना आहे, काय त्यांनाच आहे असं नव्हे ना. कारण अभिमान आपण एक लक्षात घ्या, आपण कुटुंब असं आपलं शिवसैनिकांचं जाळं आहे की आपण मग तो कुठलाही असू द्या, ग्रामीण भागातला शिवसैनिक असला तरी आपण त्यांना कुटुंब समजतो. किती खोटं बोलावं आणि रेटून बोलावं आणि ते बोलतात त्याच्याकडे आपण त्याला उत्तर आपण दिलं पाहिजे. प्रत्येकाने सांगितलं पाहिजे. तुमच्यासारख्या वयोवृद्धांतर ते अगदीच सांगितलं पाहिजे, कारण मी तुमच्यापेक्षा खूप वयाने लहान आहे. मी पदाने जरी असलो तरी तुमच्यापेक्षा अनुभवाने देखील लहान आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा जास्त अभ्यास असेल, मी एखाद्या दिवशी थोडंसं मला कमी माहिती असेल, पण तुम्हाला त्यातली जास्त माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जर सांगितलं की हे जे सांगतायत ते चुकीचं सांगतायत, हे आपल्याला फसवलं जातंय, आपल्याला कुठेतरी पक्षामध्ये गैरसमज निर्माण करून देत आहे, हे जर आपण सांगितलं तर लोकांना ते समजू शकत. कारण नुसते ते भाषण करतात, पैसे वाटतात म्हणून आपण कोणीही त्याला घाबरू नका. आपण सहजपणे आपल्या उमेदवाराला जिंकू शकतो. या नुसतं आपल्याच उमेदवारांना जिंकवता आपण असं विचार करायला पाहिजे, महानगरपालिकेत असणारे आपले जेवढे उमेदवार असतील त्यांना कसं निवडून आणताय. आज आपल्यामध्ये चर्चा चाललेली आहे की मनसे आणि शिवसेना ही एकत्र येते. हा आपला काही विषय नव्हे आहे, कारण आपण तेवढे मोठे कोणी नव्हे. त्यांनी ज्या दिवशी निर्णय घेतील त्या दिवशी आपण त्याचं नक्कीच स्वागत करू. आणि ज्यावेळी ते निर्णय घेतील की मला 100% अगदी माझे सर्व उमेदवार लढवायचे आहेत, पण तो निर्णय कुणासाठी घेतात हे देखील तुम्ही शिवसैनिकांनी लक्षात घ्या. जर उद्या युती झाली आणि जर त्याच्यामध्ये जर 40% जर आमदार त्यांना झाले तर आपलेच उद्या लोक आपली नाराज होतील. म्हणजे ते जे विचार करतात ते त्यांच्यासाठी करत नाही तर आपल्यासाठी करतात की माझा शिवसैनिक नाराज नाही झाला पाहिजे, माझा काम करणारा तिथला शाखा प्रमुख नाराज नाही झाला पाहिजे, माझा तिथला उपविभाग प्रमुख नाराज नाही झाला पाहिजे, माझा विभाग प्रमुख नाराज नाही झाला पाहिजे, म्हणून आपल्यामुळे ते निर्णय घेत असतात. आपण फक्त एवढंच करतो, आघाडी झाली असेल तर फायदा झाला असेल, मग आपले नक्कीच उमेदवार जास्त निवडून आले असते असा आपण विचार करतो. पण त्याचबरोबर असाही विचार करा, जर उद्या आपली जर आघाडी झाली किंवा आपली युती झाली,
आणि तिथले जर उमेदवार कमी झाले आणि तिथला नाराज झालेला माणूस जर आपला उद्या उभा नाही राहिला तर आपण त्याच्यातूनही मागे जातो. मग आपण युती पाहिजे, आघाडी पाहिजे याचा विचार करण्यापेक्षा आपली ताकद कशी एकट्याची निर्माण होईल याची जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी शिवसैनिकांनी घ्या. पक्षप्रमुखांनी उद्या निर्णय घेतला तर आपण त्याचं स्वागतच करायचं, आपण काही म्हणायचं नाही. कारण शेवटी निर्णय नव्हे, आज जे आपण आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. हा पक्ष त्यांचा आहे. उद्या आपल्याच देखील कुणाच्या डोक्यात असे होता कामा नये की मी आहे म्हणजे पक्ष नव्हे, तर मी ठाकरे कुटुंबामुळे आहे हे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात राहू द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक झपाटेला सैनिक कसा असतो, कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवस थोडंसं गडगडीत वातावरण होतं, पण ज्यावेळेस त्यांनी पक्षाची जिल्हाप्रमुख म्हणून धुरा सांभाळा बसून होते, ते सतत काही आहेत. निश्चितच भविष्यामध्ये ज्याप्रमाणे आपण सांगितलं की येणाऱ्या इलेक्शनच्या माध्यमातून निश्चितच आमच्या दोन्ही विभाग प्रमुखांच्या माध्यमातून आमचे इथे विधानसभा कार्यालय प्रमुख आहेत, त्या सर्वांच्या माध्यमातून निश्चित एकदा पुन्हा आपल्याला या ठिकाणी बोलवलं येईल आणि आपण घ्या अशा आशा व्यक्त करतो. आणि या छोट्याखानी सभेसाठी आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. कारण ज्येष्ठांच्या मनामध्ये आपण त्यावेळी रामाबद्दल जायचं आणि त्या ठिकाणी देखील एक शिवसेनेचा ज्वाज्वल्य असा भगवा जो रत्नागिरी जिल्ह्यावरून एक तेवढ्याने फडकत होता तो पुन्हा कसा फडकेल याच्यासाठी आपण आणि ही छोटी खाणी सभा असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.